श्री स्वामी समर्थ. नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा सर्वांना. तर आजच्या दिवसाला आणि वर्षाला सुरुवात आम्ही केक कट करूनच केली. तर हा केक रात्री 12 वाजता केक कट करायचा होता म्हणून आणला होता आणि ह्या 12 वाजण्याची वाट बघता बघता झोपून गेल्या आणि केक कट करायचा राहिला. म्हटलं सकाळी लवकर उठा आणि केक कट करूनच सुरुवात करूया आणि तसंच झालं. आम्ही सगळे 5 वाजता उठलो. सगळ्यांनी आंघोळ वगैरे आवरली आणि शाळेत जायची तयारी पण केली आणि नंतर केक कट करून घेतला. एकमेकांना चारला आणि शाळेत जायला निघाल्या. तर खूप घाई झाली होती. 7ला 10 मिनटं बाकी होते आणि 10 मिनटात शाळेत पोचायचं होतं. तर जाता जाता आणि हिचं काहीतरी राहिलं, तर ती राहिली होती लाईट बंद करायची बाहेरची. तर तिने बाहेरची लाईट बंद केली घाईघाईत. हिला तर खूप घाई झाली होती. ही पण पळतच सुटली. त्यानंतर त्यांचे पप्पा त्यांना शाळेत सोडायला गेले आणि मी माझी कामं करायला घेतली. तर मला सगळी घरातली आज कामं आवरून स्वामींच्या दर्शनाला मठामध्ये जायचं होतं. आज गुरुवार पण होता आणि नवीन वर्षाला सुरुवात पण खूप छान वाटत होतं. तर माझी घरातली देवपूजा वगैरे मी आवरली. हा स्वामी महाराजांचा छोटासा फोटो मला मठामध्ये दिला होता. मी 2 वर्षापूर्वी जेव्हा पारायणला बसले होते तेव्हा हा फोटो आणि आरतीचं पुस्तक दिलं होतं. मी त्यानंतर सगळी कामं वगैरे आवरली. भांडी घासली, दूध वगैरे गरम करून घेतलं, चहा घेतला. तर चपात्या भाजी मी अगोदरच बनवून घेतली होती टिफिन देण्यासाठी. आता मठामध्ये जायचं म्हणून थोडासा प्रसाद करून घ्यायचा होता. मग मी थोडंसं तूप टाकलं, त्याच्यामध्ये रवा घालून घेतला. चांगला असा रवा भाजला. तर आज गुरुवार होता. योगायोग आज नवीन वर्षाला सुरुवात आणि गुरुवार. तर खूप भारी वाटत होतं. घरातली सगळी सकाळी सकाळी मी कामं आवरून घेतली होती. देवपूजा वगैरे खूप घरात पण प्रसन्न वाटत होतं. मुलीसुद्धा आनंदाने शाळेत गेल्या होत्या कारण त्यांची इच्छा होती की सकाळी लवकर उठून आपण केक कट करायचा आणि तसंच झालं. त्यामुळे खूप खुश होत्या. बाकीची कामं मी सगळी आवरली. मठात जायला निघाले. लिफ्टजवळ येऊन थांबले. तर लिफ्ट 2-3 मिनटं कोणीतरी थांबवून ठेवली होती. त्यानंतर मी लिफ्ट उघडले, खाली आले. तर धुकं पण पडलं होतं आणि छोटा बारीक बारीक असा पाऊस पण येत होता आणि वातावरण एकदम असं वेगळं झालं होतं पावसासारखं. गाडीजवळ आले तर गाडीचा एक आरसा गायब झाला होता. त्यानंतर मी स्वामी मठात आले. तर स्वामी भक्त ये जा करत होते. आज नवीन वर्षाला सुरुवात आणि गुरुवार सोबत होता, त्याच्यामुळे दर्शन घेत होतं. खूप भारी वाटत होतं. मी सुद्धा स्वामी महाराजांचं दर्शन घेतलं. एक 10 मिनटं मठामध्ये बसले आणि त्यानंतर घरी यायला निघाले. तर आजची सकाळ आणि नवीन वर्षाची सुरुवात खूप छान अशी गेली.